गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो पांडुरंगाय. ओम नमो पांडुरंगाय. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने. प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हनुमन्ताय महारुद्राय भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने. भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने. पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः. पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः. हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने. हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने. नमोऽस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्रासिने. नमोऽस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्रासिने. नमोऽस्तु ज्ञानदेवाय अलङ्कापुरीवासिने. नमोऽस्तु ज्ञानदेवाय अलङ्कापुरीवासिने. सिद्धेश्वर कृपाछत्र छायानिवासकारिणे. सिद्धेश्वर कृपाछत्र छायानिवासकारिणे. नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः. नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः. विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च. विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च. एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः. एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः. शांति ब्रह्म स्वरूपाय भवदुःख हराय च. शांति ब्रह्म स्वरूपाय भवदुःख हराय च. तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे. तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे. नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति. नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं. विनायकं गुरुं नौमि सागरे नाम विश्रुतम्. ईशान चरण सानिध्यात्
जीवा मुक्ता भवन्ति ईशाचरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं श्रीज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारियली शिखरे सागरे तारियली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी महाराजा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिलासे तुझे सिंधुशी बांधिलासे तुझे अनाथादिना कारणे तुकयाने कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी मानवी वेशधारी परिहारिला विग्रही निर्विकारी परिहारिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा श्री हरी व्यापको सर्व जीवा तो चितो हा परब्रह्म ठेवा ब्रह्म देवा दया पूजिले आदरे पांडुरंगे दया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी मानस केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागिते दिव्य लोकासी नेली त्यागी दिव्य लोकासी नेली श्री ज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय दुर्बल हे अवघे जन दुर्बळ हे अवघे जन नारायणी विन्मुख नारायणी विन्मुख नारायणी विन्मुख नारायणी विन्मुख दुनिया हात जाती सांडुनिया हात जाती पात्र होती दंडासी
पात्र होते दंडासे पात्र होती दंडासी पात्र होती दंडासी शिदोरीते पाप पुण्य शिदोरीते पाप पुण्य सवेसीन भिकेचा सवेसीन भिकेचा सवेसीन भिकेचा सवेसीन भिकेचा सांडोनिया हात जाते सांडोनिया हात जाती पात्र होते दंडासे पात्र होते दंडासे पात्र होती दंडासी पात्र होती दंडासी तुका म्हणे पडिला वाहो तुका म्हणे पडिला वाहो कैसा पाहो लटक्याचा कैसा पाहो लटक्याचा कैसा पाहो लटक्याचा कैसा पाहो लटक्याचा सांडोनिया हात जाते सांडोनिया हात जाती पात्र होती दंडासी पात्र होते दंडासी पात्र होती दंडासी पात्र होती दंडासी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील देवढीकरांच्या प्रतिप्रमाणे 298व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला विषयी लोकांना दुर्बळ म्हणतात. दुर्बळ हे अवघे जन नारायणी विन्मुख आणि विषय त्याग करण्यासाठी बळ तेच लागतं. कशाचं? वैराग्य. वैराग्याच्या बळाशिवाय काही खरं नाही बरं. म्हणून वैराग्य अधिक तुकाराम महाराज वैराग्याचे स्पेशलिस्ट तुकोबा, ज्ञानाचे स्पेशलिस्ट ज्ञानोबा, नामाचे स्पेशलिस्ट नामदेवराय, शांतीचे स्पेशलिस्ट हो आणि विरक्तीचे स्पेशलिस्ट निळोबा. लय विरक्ती कोणाकडं? निळोबा. झटक्याला संसार सोडून ते नोकरीला पाणी फेकलं कोणी तसा पाहिजे. निळोबारा म्हणजे काय? पहिल्या काळातले पांडे तसे हे तलाठी. निळोबारा कोण होते? तलाठी. तलाठी होते बरं, तलाठी. आजच्या काळातले तलाठी. विरक्तीचं वैराग्यात काय फरक आहे? हां, विरक्ती आणि वैराग्यामध्ये फरक हां. काय आहे? विरक्ती आणि वैराग्य जवळजवळ तुम्हाला स्वरूप एकच दिसतंय बरं काय. हं? हां. वैराग्य लक्षात आलं की नाही? इहलोकीचे का परलोकीचे बरं काय. भोग पायकी झाली का इच्छेचे हे भोगावे न रुचे मनामा. हे जर हां. आणि विरक्ती म्हणजे आपल्या या मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर लेकरं बाळ बायका पोरं याचा त्याग, इतक्या पुरता त्याग. स्वर्गलोकाचा त्याग झाला आहे असं मात्र नाही. इतक्या पुरता त्याग म्हणजे थोडीशी ती कमी अवस्था आहे. विरक्ती वैराग्याची बायकोच आहे पण जरा कमी अवस्था आहे. विरक्ती म्हणजे एवढं वैराग्य इतकी ताकद विरक्तीत नाही. थोडासा फरक दोन्हीतला सांगायलो सहज. तो विचारलंच म्हणून सांगायला याला म्हणायचं आहे की विरक्ती आणि वैरागी थोडा फरक असतोच ना. कायात? वैराग्यात विरक्तीत. जसं संत साधू तोची संत साधू ओळखावा खरा असा आहे ना अभंगात. किंवा सांगा विनवितो तो म्हासे संत महंत सिद्ध ऋषी. मग हे फरक आहे की नाही? संत वेगळा, महंत वेगळा, सिद्ध वेगळा, ऋषी वेगळा. एकच सगळे? नाही, फरक आहे. थोडाफार फरक येतो. तसं असतं ते. असो. निळोबाराय विरक्त होते हे मला म्हणा. आणि निळोबारायला कलेक्टर आले गावात. ते पांडे पण करत होते. पांडे पण म्हणजे तलाठी पण. आणि हे देवपूजा करू लागले. हे देवपूजा करू लागले. देवाच्या पूजेत मग्न झाले. पांडे आपले हे कलेक्टर गावात चावळ्या होत्या पहिल्या. हे हाफिसांनी हे निवडाले कुठं होते? चावडीवरचे कलेक्टर साहेब आले आणि त्यांनी कोतवाला सांगितलं दारे पांड्याला बोलून आण. आता कलेक्टर म्हणजे जिल्ह्यावरला आहे ना आणि पांड्या म्हणजे गावापुरता आहे. गावाचं टापटी बंद त्या शेतायचं खेळायचं दप्तर त्याच्या मागं पण जिल्हा सांभाळायचा कलेक्टर मागं. मग कलेक्टर मोठा अधिकारी आहे आणि कलेक्टरच्या हातात बदल्या फिदल्या ह्या लोकांच्या
सस्पेंड करणं, हे करणं, ते करणं. कोणाचं तलाठी यायला वरली पोस्ट आहे ती बिचारी, क्लासरूम अधिकारी. त्यानं सांगितलं जा पांड्याला कोतवाल गेला. बाई होते भाई पांड्याची बायको. बाईसाहेब पांडे कुठे? ते म्हणले देवपूजा करायला. त्यांना सांगा कलेक्टर साहेब आले, त्यांनी बोलवले. ती बाई गेली आणि बाई गेल्यावर बाईनं सांगितलं पूजा चालू असताना येऊन उभा टाकली त्याची बायको. उभा टाकल्यावर तिनं बघितलं निळोबारायांनी. ती बोलली नाही बरं, पूजेत कसं बोलावं, फक्त उभा टाकली होती. निळोबारायांनी बघितलं, का आली? काय नाही म्हणली, कोतवाल बोलवायला आणि कलेक्टर साहेब आले तुम्हाला. ते सांग म्हणले पूजा झाल्यावर यालो म्हणून. माझी पूजा झाल्यावर यालो. पूजा चालू असताना ते आले, ते पूजा करावून जावं असं म्हणालं. ते गेलं कोतवाल. गेल्या सांगितलं म्हणजे पूजा करायला तर आणि ते पूजा झाल्यावर येतो म्हणजे या. आणि मी कलेक्टर आलोय, पूजा आणि पूजा गुंडाळून ठेवून यायचं. काय लवकर लवकर या म्हणावं त्यामुळे. परत गेला कोतवाल. पुन्हा बाईला सांगितलं, पुन्हा बाई येऊन उभा टाकली. निळोबाराने बघितलं, काय ती बाईनं आणखीन ते सांगितलं. डबल आलाय म्हणली कोतवाल. लवकर बोलवायला म्हणाले. म्हणले कोण? कलेक्टर. अहो पूजा होत आली, आता पूजा झाल्यावर येतो म्हणा, सांग तू. निळोबाईला थोडंसं वाईट वाटायला लागलं की पूजा चालू असताना हे काय म्हणलं भानगडी व्हायला, काय अवघड आहे असं वाटायला लागलं. किती प्रेम असेल जेव्हा देवाच्या पूजेवर खूप प्रेम होते त्यांचं. पुन्हा ते सांगितलं, पुन्हा गेला, पुन्हा त्या कलेक्टरनं सांगितलं अहो लवकर तरी या म्हणावं, नाही तर नोकरीचा राजीनामा द्या म्हणा. कशाला भानगडीत पडता, तुम्हाला पूजाच करायची तर नोकरी सोडून द्या. आपल्यासारख्यानं सोडली असते का नोकरी? त्याची सोड वाटते नोकरी एवढी मोठी. हां पूजाच गुंडाळून हां पूजाच गुंडाळून बसत काय करत एवढं घेणं असं. ते कोतवाल आणखीन आला आणि त्यानं सांगितलं बाईसाहेब सांगा मालकाला कलेक्टर साहेब लई गरम व्हायले तर एक तर नोकरीचा राजीनामा द्या म्हणाले तर, नाहीतर मग तुम्ही लवकर या असं म्हणू लागले बाबा. कोतवालानं सांगितलं. बाई पुढे आली आणखी. पूजा करता करता 3दा बायको आल्यावर डोसकं उठलं. कोणाचं? मूर्ख आहेस का म्हणले. अहो ती म्हणली मी मूर्ख नाही हो, ते पण ते 100 भारी यायले म्हणून मी तुमच्याकडे यावं लागायले, काय करावं नावे लागतात. हो निळोबाराय म्हणले जाय यायलो म्हणावं सांग. पुन्हा त्या बाईने सांगितलं आता यायलेच नाही. महाराज त्या पूजेत विक्षेप झाला, भजनी विक्षेप ह्याची पाय बेकार वाटलं. पांडुरंगासमोर याचना केली, भगवान तुझ्या सेवेत हे अडथळा आहे नोकरी, तुझी सेवा मी करतो आणि त्याच्यात हे व्यत्यय यायला आहे, त्या नोकरीलाच पाणी सोडून देतो. पाया पडले पांडुरंगाच्या. ती पूजा गुंडाळून ठेवली, ती पण ज्ञानेश्वरी हे ती बांधून ठेवली. ज्ञानेश्वरी वाचित होते बरं कोण? या ज्ञानेश्वरी भक्त आहेत, ते गाथ्याचे भक्त आहेत, तुकाराम महाराजांच्या गाथ्याचे. मग ते गुंडाळून ठेवलं. लगेच एक कागद आणला कोरा, त्याच्यावर खरखर 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 राजीनामा लिहिला की मला कलेक्टर साहेब यांनी महोदय की नोकरीतून मुक्त करा आणि रजा घ्यावी. मला असं नाही मुक्तच केला असा लिहिला राजीनामा लिहिला. कागद हातात घेतला, पगडी बांधीत होती. पगडी बांधली ती ताड ती आणि निघाले आणि गेले की तिथं टेबलावर नमस्कार केला. कोणला? कलेक्टरला. ते ऑफिसमध्ये बसलेलं होतं ते कलेक्टर. त्याला राग होता आहे, आल्यावर कातवणार होतं ते, म्हणजे कातवायचं कामच पडू देणार. हातात कागद होता देवाचे. अरे राम 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 केला, त्याला कागद ठेवला आणि चलतो म्हणे. कागद ठेवला समोर टेबलावर, त्याच्यावर ते वजं ठेवलं, ते कागद मी चलतो एवढं. त्यानं ओळखलं, त्यानं राजीनामा ते वाचला. राजीनामा काय सही केली, हे नोकरीतून निवृत्त झाला. काय म्हणले हो, काय बघते एवढी मोठी तलाट्याची नोकरी, कोणाचे दप्तर खरडायची मिळते, किती पैसे मिळायचे, खालीवरी करण्यात खूप पैसे मिळते तलाट्याने, बरोबर आहे की नाही. एवढं ही नोकरी सोडली म्हणजे एवढं देवाचं वीर आहे याला. कोणाला कळलं? महाराज विरक्ताला गरज नाही कशाचीच.
कलेक्टर आहास नाही तुका राजा आहास का पंतप्रधान आहास, विरक्ताला काय घेणं या लोकांचं, काय भेव आहे, काय भेव या. जे विषयासक्त लोक आहेत का त्यांना ओरलवून राहावं लागतं, कळलं का. ते पाया पडतील तुमच्या, ज्यांना विरक्ती आहे काय गरज नाही, घेणं देणं नाही आम्हाला. हां, असे विरक्तीवान कोण होते, निळोबाला. याला विषय विरक्ती म्हणतात. राजीनामा दिला आणि 100% मग भगवंताची सेवा, तुझी सेवा करीन मनोभावे हो, आणि माझे मन गोविंदी रंगले हो, नवसी नवसी माझे नवसी हो, आणि पंढरीचे दैवत विठ्ठले माझे नवसी हो. अशा प्रकारे. आणि हे लोक आहेत बरं, हो, मग हे स्पेशलिस्ट म्हणावं, हे स्पेशलिस्ट. तुकाराम महाराज वैराग्याचे स्पेशलिस्ट. आणि विषयाची विरक्ती त्याग विरक्तीनं होतो, पण सर्व इहलोकातला त्याग, परलोकातला त्याग, सर्व थेव कोणताही त्याग वैराग्यानं होत असतो. वैराग्याचे वर्गीकरण आहे सिद्ध वैराग्य, साधक वैराग्य, तेच आहे हो. साधक वैराग्य, सिद्ध वैराग्य, असे दोन आधी प्रकार आहेत. आणि मुळात दोन नाही, तीन आधी हे दोन प्रकार आहेत, समजून घ्या. आधी सिद्ध वैराग्य आणि साधक वैराग्य. साधक वैराग्यात पुन्हा 4 प्रकार. तसे तर 86 प्रकार असतील, पण प्रामुख्यानं 4 प्रकार: जिज्ञासा, जिज्ञासा, प्रसूती आणि स्मशान. हे साधक वैराग्यातले प्रकार आहेत. लक्षात आलं की नाही तुमच्या. साधक वैराग्य यातले प्रकार आहेत: जिज्ञासा वैराग्य, जिज्ञासा वैराग्य, प्रसूती वैराग्य, स्मशान वैराग्य. हे प्रकार एक सांगतो तुम्हाला. प्रसूती वैराग्य, बाळंतपणापुरतं ज्या वेदना होतात त्या मातेला, बाळंतीण होत असतात त्यावेळेला ती म्हणत असते की हे कर्म मी पुन्हा करणार. हे प्रसूती वैराग्य. तितक्या पुरतं म्हणते, आणि लेकरू झालं, व्यवस्थित झालं, त्याचं ती वेदना कमी झाली की मग विसरून जाते. हे स्मशान वैराग्य. मसनवट्यात गेल्यावर प्रत्येक माणूस कसाही विषयासक्त असला तरी ते म्हणत असतो काय खरंय माणसाचं. बघा ना, हे श्यामराव पाटील एवढे मोठे, केवढे श्रीमंती, केवढं वैभव, काय होतं त्यांचा दरारा, काय संघ नेलं गेले टाकून, काय माणूस संघ नेते हो. तिथे बोलतेत लोक हो एकूण एकाला. नव ना, तुला वाटत नाही कोणी मेल्या आणि घरी आले हा कोणी बी हो, कोणी मसर. आणि म्हणूनच महादेवानं ती जागा निवडली ना. महादेवाला ते पटलं. ते म्हणलं वा, इथं कोणी बी येऊ द्या, किती बी विषयांद येऊ द्या, आला की त्याच्या डोळ्याला उलसक पाणी आल्याशिवाय विरक्ती होते, वैराग्य होते. म्हणजे इथं चांगलं ठिकाण आहे हे, आपण इथंच राहावं नेहमी. गुंती जाणवणी स्मशाने वासू केला. याचं पूर्वार्ध काढा बरं, मग कळेल. याचं पूर्वार्ध काढा या ओवीचं. याची लागी ईशाने राज्य, हा, याची स्थळा कारणे राज्य तेजिले ईशाने गुंती जाणवणी स्मशाने वासू केला. बरोबर आहे ना. याच स्थळासाठी राज्य ईशान्य नाम महादेव कैलास सोडून दिला आणि गुंती जाणवणी स्मशाने वासू केला. म्हणून भगवान शंकर कुठं राहिले, मसनवट्यात राहिले नेहमी नेहमी. म्हणून तर स्मशानी राहिला, गजचरमध्ये हारी स्मशानी राहिला आणि संगे भूत मेळा विराजित. तिथं वैराग्य. मसनवट्यात गेल्यावर कसल्याही माणसाला वैराग्य तितक्या पुरतं होतं. त्या वैराग्याचं नाव आहे कोणतं वैराग्य, स्मशान वैराग्य. आणि ते स्मशान वैराग्य बऱ्याच लोकांना होतंच. आता हे दोन, जिहासा, जिहासा वैराग्य, ते कशाला म्हणतात. सप्त्याचं वातावरण आलं, यात्रेला गेले, तितक्या पुरता गंध लावायचा, एखादं धरायचे. बघा वारीला गेल्यावर कोणी बी धरतं एखादं. तिकडं माऊलीच्या सोहळ्यात, मला ते माऊलीच्या सोहळ्यात भाकर कोणी खात नसेल, खात येत, भेटतच नाही. हा पटलं. आणि भेटत नाही म्हणून मी नाही नाही, माऊलीच्या सोहळ्यात 2 एकर येतात ना, मला वाटतं त्या एकाला कोणी भाकर काय भाकर मिळत मी कोणी करीत दिसत नाही बा मला तर काही. हां स्वयंपाक करीत नाही. हां, आणि करीत असले नसले तरी मी कसं वाटतंय सोहळ्यात येतो आपण, मग आलोच कशाला. एवढी एखादच नाही धरायची, तर मग काय धरायची, कळलं. हां, एखादच प्रत्येक माणूस बरं धरतंय बिन गण बी लावतंय. या
ते आई वयागण लावा येतात ते बो येतात ना घ्यायला. इकडे कपाळाला कबात लावित नाही, तिकडं ते रुपया देण्यासाठी येते ना लावायला. हा मग तसा गण ते लय उपच आहे गण. हा टाईट बारीक असते हो ते कोरल्याला, ते काळीचा गंड असते हो. पक्का साधू या पक्का साधू. मग काय महाराज, मग आता हे असं वातावरण आलं, मस्त दिंडीत नाचायला लागले. हो आले आलं देऊन पंढरीला, बरोबर आहे. आणि पंढरी झाली ना, वारी झाली ना, आले घरला, टाकली माळ काढून लागले दुसऱ्यात ना जरा पुन्हा दारू प्यायला. मग काय सांगा, हाणून घ्यावं का ह्याच्या पुढे. सप्त्याचं वातावरण तयार झालं की साधू झाला, आणि सप्ताह संपलं की माधू झाला. कळलं की असे साधू माधू पकडायचं बघा जगामध्ये. हो हेच घ्या, तितक्यापुरतं माणसाला वाटतं ते जिहासा वैराग्य हे काही कामाचं नाही ना. सर्वात वैराग्य श्रेष्ठ आहे ते म्हणजे जिज्ञासा. कोणतं? जिज्ञासा वैराग्य श्रेष्ठ आहे. आणि जिज्ञासा वैराग्य हो तर त्याला म्हणतात ते की इहलोकीची का पारत्रीचे, भोग पायिक झाले इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे. अजिबात नाही महाराज, नाही काहीच नाही, अजिबात नाही. काय भोगाव संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा किंवा करे ते टकळा पंढरीचा, सारखा ध्यास लागला देवा. म्हणे काही हे बिडे पिटे, काही तो स्वामी युगाहुनी वडील निमिष. मोक्षाची अपेक्षा तीव्र अंतकरणामध्ये तयार होते, आणि त्याची इच्छा होते मोक्षाची. बरं, मोक्ष इच्छेची मुमुक्षु, अशी मुमुक्षु दोषावर जो आरूढ आहे, तर ते आरूढ देवाच्या, तो माणूस देवाच्या सन्मुख आहे. ते कसा देवाच्या सन्मुख, मोक्षाच्या समोरच गेलाय ना. आता काय ज्ञान लागली, मोक्षात साक्षात साधन काय? ज्ञान. मग इथं तर बाकी भूमिका तयारच आहे, भूमिका तयार या. फक्त ज्ञान सांगितलं की मुक्त, काम संपलं, बाकी का हे नाही. आता हे देवाच्या सन्मुख माणसं आहेत, यांच्याकडं वैराग्याचं बळ आहे, या लोकांकडे. मग तुमचं आमच्याकडं जो वरी तो वरी करी वैराग्याच्या गोष्टी, हा जवळ ती वनिता देखील जव सुंदर वनिता दृष्टी देखील नाही बाप. हो सुंदर वनिता नाम स्त्री, वैराग्य हे टिकत नसतं. बरं आता पहा, मग आपल्याकडे हे वैराग्य आहे का? आहे वाट पाहे बाहे निडी ठेवून या हात, पंढरीचे वाटे बाई लागले चित्त, काही येता देखील माझा माय बाप. बरं काय हो, असं काही झाले का आपल्याला अवस्था? नाही झाली अशी अवस्था. मग अशी अवस्था जोपर्यंत नाही आपल्यात, ते आपल्यात ताकद नाही. आपल्यात काय नाही, निर्बळ आहेत आपण. कसे आहोत? निर्बळ. मधले तर अवघड आहे खरं, की सुटना कसे करा. पक्के वैराग्यवान बळवान आहेत, त्याचं काय घोर आहे? मुक्त आहेत, त्याचा तर घोरच नाही, त्याचा घोर मिटलेला आहे. आणि वैराग्यवानाचा घोर हा आपली धैर्य वा हो. बघा बघा कशी बघा आपलं धैर्याचं बळ. आमचं चालू ज्ञानेश्वरी धरती नाम धैर्य. धैर्याचं बळ सोडून ये म्हणायला, का अनुकूल येईल का प्रतिकूल येईल असा म्हणायला वाहते. होय पक्क आहे ना, इतकं पक्क आहे का? हा हे बोलण्यात पक्क आहे हो. काय करा महाराज, काही घसरगुंडी झाली की माणसं आणि तितक्या पुरतं टुमटुम करतात, पण ताकद नाही महाराज. आपली ताकद नाही, संसाराला फाटा मारायला अशी ताकदच नाही. हो म्हणून आपल्या अंगात अवसान, आणि अवसान ते नाही वैराग्याचं. म्हणून दुर्बळ हे अवघे जन नारायणी विनमुख. आणि मग सांडून हात जाती. असेच जर मेले तर हात सांडून जातात. आणि पात्र होती दंडासी, ते पुढे यमबुवा ठोकण्याशिवाय नाही दंड करतोय. चला आपलं चाललंय ते संघ काय नेतात, काहीच नाही म्हणलो काल तुम्ही नाही का. नारायण हे म्हणला पाप पुण्य म्हणला. मानिका कुठे गेला? नाही आता
संघ काही नेत नाहीत आणि ते पाप पुण्य म्हणायला काल. अरे पाप पुण्य तर संघ घेऊनच आलेत की. जन्म त्याच्यामुळे आहे ना, तुमचं अधिष्ठान ते आहे ना. जीवाला जीवपणाला यावं लागलं पाप पुण्यामुळंच ना. त्या अंगाला चिटकली गोसड दोन म्हणून दोन्ही गोसडच येतं. कोणते पाप आणि पुण्य गोसड येत बरं का, ते काढून टाकावं लागतं. हां, समजू नका तुम्ही. पापाचा गोचिड त्याच्यावरून ते पुण्याचा गोचिडच आहे का नाही? कसं आहे ते? हां, पुण्य अंगाला चिटकून राहिलं मुक्ती होऊ देते का? ते मुक्त होऊ देत नाही ना. उत्तम जन्म मिळते. उत्तम फक्त इतकंच आहे, मसड व्हायचं तर माणूस व्हायचं. लक्षात आलं की नाही? उत्तम भोगील जीव खाणे, उत्तमची गती तो एक पावेल. इतकंच आहे. एखादा बैल व्हायचा त्या ह्याच्या दावणीला खाटकाच्या बापामुळं, आणि एखादा बैलच व्हायलाय पण चांगल्याच्या दावणीला काम नाही काय नाही, खायला 3 टाइम मस्त पेंट सगळी वैरण त्याचं पुण्य जास्त आहे त्या बैलाचं. ह्या बैलाचं काय काय माणसं नाही का इळ बांधून ठेवतात, वैरण चारा करीत नाही आणि अवतारा ठोकल्याशिवाय असे बी काही बिचारे हेच. मग त्या बैलाचं काय पाप आहे. असं कसं? पापाचा भोग आहे त्याच्या. ते पापाचा भोग आहे, भोगायले बिचारे त्याच्या दावणीला. ते फेर करायले, बिना अन्ना पाण्याचं मारायले, ते खाऊ न घालता ठोकायले मारायले, पुन्हा काम घ्यायले. पहिल्या जन्मात काहीतरी त्याचं केलं असं नाही तर नाही. हां, ते कसं चुकल ते पहिल्या जन्मात केलेलं आहे म्हणून तर या जन्मात कोणाची बुडवा करू नका म्हणा. बोंबलं तुला ऐकत नाहीत ना लोक. बुडवूच नाही पैसे कोणाचे, अजिबात आगाव कोणाचे पैसे घ्यायचे नाही. घ्यायचे बी नाही, कोणाच्या आगावून बुडवायचे बी नाही. ते आगाव घेतले काय केलं ते आज ना उद्या चुकणारच नाही. ते फेरावंच लागतं. तुमच्या निदर्शनात आल्या आगाव पैसे कोणाचे घेऊ नये. चुकून मुकून आगाव बी अचानक बी येतात ना त्याच्या गलतीनं, तर नाही येत. हां, हा येते तर मग आपल्याला कळालं हे आगाव आलेत म्हणून तर घ्यावे का? घेऊ नये. आणि कोणाची घेतले असते व्याजानं कसे कसे तुम्ही बोलून चालून काही असेल तसं ते वापस देऊन टाकावं का नाही देऊन टाकावं? देऊन टाकावे. नाही दिले नका देऊ. पुढच्या जन्मात बैल होऊन फेडावं लागेल, कुत्रं होऊन फेडावं लागेल की नाही त्याच्या दावणीला. मग आता हे पहिल्या पापाचा भोग आहे, ते भोगावं. आणि एखादा बैलच झालाय तितकं पुण्य त्याला मनुष्य व्हा इतकं पुण्य त्याच्याकडं समानचं मी नव्हतं, पण अधिक पुण्य आहे त्या बिचाऱ्या बैलाचं. पाप कमी आहे म्हणून बैलच आहे, पण खायला प्यायला मजेच आहे, काम कमी आहे. कधीतरी कामाला डमणीचा बैल कसा असतो त्याला खावा. हो, त्वरित चर. आमच्या सावकाराचे बैल त्वरित चरत होते डमणी. नाही लई मजा कोणाची. कामच नव्हतं त्या बाईला. कामच काय काम, फक्त सावकाराला ने लमणी लावून. लमणी वडायला काय लई काही वजा असते. मधात मालक एक आणि गडी एक. काय वजय त्याचं? ते कणकणा पळत होते ते खिलारी बैल. आणि काय काम त्याला नेऊन आणणे मालकाला तिथं वरणकडे. हां हां, दुसऱ्या बायला म्हणत असेल बघा आम्हाला बिगर कामाचा तूर खाला. आणि ते माझ्या देखत महाराज चरत होते त्याचे बैल. हा, तर विठ्ठलराव बापराव नाही का त्याला विचारावं, विठ्ठल तूर आली काय हुलड्याला? काय हो गोड बैल तुरी. सगळ्या नमरायला हिंडायचे निश्चित तूर खायचे. आणि पुढं म्हणत होते आमचे बाबाही सोडित होते. आमची कारवारी तुरीत बैल चालित होती. आणि बैल खरं तुरीत चालल्या होता. महिन्यातच बैल महाराज उड्या आणते. एका महिन्यातच मी बघितले परीक्षा म्हणून महाराज. नाही लावा ना, मी तुरीत चालायला लागले. गोरे होते हो काय महाराज, आवड होती ना मला जनावराची. हो अरे का तांबडे गोरे होते का नाही, डोसक्यात चाले टपू कानेगावला म्हणायला पेटवाय दिले ते लमानी होता कानेगावला. ते गारगोटी तंडा आहे ना, तो डोबाळी तंडा आणि गारगोटी तंडा. आमच्या आका म्हणले आमच्या शेतातला लमानी लई चांगला आहे आणि गोरे सांभाळते. मी आमच्याकडे बैल बकळ ते गेले गोरे तिकडे हाणायला. त्यानं पेटवून सोडले, जरा दुबळे झाले, आणले. आणि जेव्हा असा लागला होता जेव्हा झाले डेली तोडी सोडून मी गाड्याला सांगितलं त्या गोऱ्याला तोडी थाकवून दिला. बैल परकात झाली. ते महाराज एका महिन्यात टणटणा थोडे हमला. 10 वर्ष आहोत ओरडं पुन्हा ते ना त्या बैल आहे ना, असं मोठमोठाले बैल होते तांबडे. महाराज हे त्याचं पुण्य म्हणायचं. कोणाचं? बैल. त्या जनावराचं पुण्य आहे ना. मग आता उत्तमची गती तो एक पावेल म्हणजे पुण्यानं मिळते. मग मी म्हणायलो हे त्या पुण्यामुळं भोग मिळाला चांगला भोगायला.
पण जन्ममरण चुकलं का? मग कधीतरी पाप होणारच पुढच्या जन्मात कवा का, आणि पाप झाल्यावर आणखीन येऊनी भोगायला. मग पाप ही गोचिड आहे आणि पुण्य ही गोचिड आहे. पापात्मके पापे नरका जायची, हो पापात्मके पुण्य स्वर्गा यायची. हो मातेजीने पाहिजे ते शुद्ध पुण्य. ते पाहिजे पुण्य. बरोबर आहे ना? हां आता ते काय की पापामुळं पापात्मके पापे नरका जायची, हां हो बरोबर आहे. पापात्मके पापे नरका जायची. हां पापात्मके पुण्य स्वर्गा यायची. हां मातेजीने पाहिजे ते शुद्ध पुण्य. हां देवाची प्राप्ती करायला कोणतं पुण्य लागतं? शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्य लागतं. बरोबर आहे ना? अधिक पाप झालं नरक, अधिक पुण्य झाला स्वर्ग. आणि समान समी झाले काय? पाप पुण्य समान समी तै पाविजे कर्मभूमी, जय पडेगा विषमी तै स्वर्गगामी का नरकी. अशी अवस्था होते. म्हणजे पापही बेकार आहे आणि पुण्य तर आपलं पुण्यही बेकार आहे आणि पापही बेकार आहे. दोन्हीही बेकार आहेत, चांगले नाही आहेत ते. आणि हे पाप पुण्य तुमचं अधिष्ठान, जीवाचं अधिष्ठान. बरं कोणाचं? चैतन्याचं म्हणे ना. हां जीवाचं का? देहाचं तादात्म्य धरलंय ना, ते ज्याला जीव म्हणायचं. जीव ज्याचं देहाचं तादात्म्य ज्याला आहे त्याला काय म्हणायचं? त्या चैतन्याचं नाव जीव आहे. बरोबर आहे ना? चैतन्य अंतःकरणाचं त्या किंवा जीवाचं अधिष्ठान आहे, त्याचं नाव आहे कुठस्थ. बरोबर आहे ना? आणि जिथून ते आले कुठस्थ त्याचं नाव शुद्ध ब्रह्म. बरोबर आहे? आणि मायेची उपाधी लागली त्या चैतन्याचं नाव आहे ईश्वर. असा काही फरक, असा फरक ते. चैतन्य एकच जरी असलं तर ते चतुर्धा विभागणी त्याची त्याच्या अशा उपाधीमुळे झाली. मग तुमचं जीव का नाव पडलं? तर देहाचं तादात्म्य. आणि मग देहाचं अधिष्ठान काय? पापुण्य. पापुण्य अधिष्ठान आहे ना. कारण काय? तर पापपुण्य आहे ना. मग देहाचं देहविशिष्ट चेतनाला जीव म्हणायचं ना. लक्षात आलं की नाही बोललेलं? चेतनाला जीव का नाही म्हणायचं? निस्त्या चेतनाला नाही जीव म्हणायचं. देहविशिष्ट चेतन ते कोण झालं? जीव. देहविशिष्ट म्हणजे देहाचं तादात्म्य धरलेलं. हो मग त्या कर्माच्याच काय पापात्मक पुण्यात्मक कर्मामुळंच हे शरीर मिळालं. लक्षात आलं? आणि मग असं हे शरीर, त्या शरीराचं अधिष्ठान काय? तर पापपुण्य. बरोबर आहे ना? आणि ते पापपुण्य तर तुमचं अधिष्ठान असल्यामुळं ते संघ आणलंय बिन संघ ते येणार बी. त्याच्यामुळंच तुम्ही इकडे तिकडे हिंडायले आणि भटकंती करायले. ते संघ न्यायले जायले म्हणायच नाही, पण इथं त्याच्यामुळं म्हणावं लागलं की तुमच्या संघ काय येते ते कर्म पापपुण्यात्मक. काल आपण ते श्लोक घेतला की कर्मानुभोग क्षिती जुळी का. बरोबर आहे की नाही? मग इथं तुकाराम महाराज तेच म्हणतात काय? शिदोरी ते पाप पुण्य. आपल्या संग शिदोरी कोणती येते? पाप पुण्याची शिदोरी. शिदोरी संघच आहे लाडू करंज्या. कुठं जायचं असलं की पाप आणि पुण्य खात बसा. हां पाप आणि पुण्य काही दुखत नाही, काय नाही काय नाही, मस्त व्यवस्थित खायला ह्यायला गादी झोपायला ह्या आराम बसलं बेस्ट वगैरे. ही शिदोरी कोणती? पुण्याची. बरोबर आहे? लागला काय रोग भोग माग काय काहीतरी कॅन्सर झालाय, काहीतरी झाले हाय 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 रातना दिवस करायले, गोळ्या औषधं खाऊन खाऊन जीव नाके न आला. बरोबर आहे? ही कोणती शिदोरी? पाप उभा टाकलं. आणि ते मिसळू नये. कधी कवा उभा टाकल कोणता भोग नाही, ते कॉम्प्युटर आहे देवाचं. कॉम्प्युटर आहे म्हणजे बरोबर आहे. ते तसे भोग आपोआप 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 येतात. ते कधी पुण्याचा, कधी पापाचा, कधी पुण्याचा, कधी पापाचा येतो की नाही भाऊ? होय. हां पोरगा ऐका ना, काय करणार, बायकोले ते लेकरं विरुद्ध गेले. मग हे कोणता भोग उठत आहे? पापाचा. सगळे ऐकण्यात अंटरमध्ये हे मालकी करणार वर काय पैसे हातात ह्याच्यात सगळं करणार हेच. असा भोग कोणता? पुण्याचा. मग त्या टायमाला हे असं सगळं स्वातंत्र्य घ्यावं, तेव्हा पैसे घेते बरं वाटते की नाही? मग देवाकडे जा वाटते का? जा वाटते का? पारावर ह्याच्यावर काय म्हणजे हां मस्त इकडं मध्ये ना हे ते राहावं, काय करायचे कुठं नाही असं वाटायला लागतं. आणि पुन्हा एखादा हे विषय विरुद्ध गेला, भोग प्रतिकूल गेला, मग आठवण होती चला पारावर आता. बरोबर आहे की नाही? येतेच पारावर घरून हाकलून दिल्या.
नाही येत आहे मागे एक जण येऊ लागला आपल्या गावातला. मी म्हणलं काय लोक म्हणले कसं काय येतोच नाही कधी. पोळ्याशिवाय येत नव्हतं ते, पोळ्याशिवाय फक्त पोळ्याला येत होतं काठी घेऊन बैल मिरवायला, पुन्हा येतच नव्हतं. ते लोक म्हणले आता कसे आहे फलानी भाऊ. मी म्हणलं तुम्हाला नाही घरी घालायची शेती, घरच्या कटकटी वाळल्या मग कर म्हणा आपण कर काय मग कर माहिती ठिकाणी हेच आहे पार झालेले पार आहो. होय बरं. हां मग हे येते सही येते देवाची जाव वाटते देवाकडे. मग जरा रमत आहे ना मन इसरत आहे तिथे थोडं इसर नाही का. हां लाटा असतात सुखाच्या दुखाच्या. हां याच्यात लाटार भास्कर भास्कर सुखाच्या आल्यावर कसा तू गुंगला सांग ना. आता पोरग लग्न झालं पोरायचं आता सून आली सुनाला पुन्हा आता लेकरून नातू व्हायले. आता एकाच नाताला इतका नाटायला दुसरं एक नातून लागलं 2 लाटा आता 2 लाटा. आता काय हो हे व्हावूनच जातं त्या लाटात बघा हेच लाटा येते महाराज हे लाटा. मग आता हे आपल्याला कळायला पाहिजे हे सुखदुःख येते आम्ही काय हे पुन्हा सुख पुन्हा दुःख पुन्हा सुख पुन्हा दुःख पुन्हा हे असं आणि ती सुख क्षणिक असते, शाश्वत नाही आहे, टिकाऊ नाही आहे. आपल्याला कळत नाही तितक्यात आपण भुलून बसतो. कळलं का. मंत्रीपद एखादं आलं बघा तुम्ही एखादा आमदार झाल्यावर किती नटतात माणसं. आमदार मंत्री खासदार झाल्यावर किती नटतात, किती फटाकड्या वाजवितात, किती गुलाल उधळतात, किती तत्बोलबाला. त्यावेळेस त्याला मी वाटते स्वर्गातला इंद्र झालो की काय वाटतंय की नाही. ह्या लोक वरात काढतात त्याची त्या गावागणित बघतोच ना आपण बघायलोच नाही आमदारा खासदाराच्या वराती बरोबर आहे की नाही. आणि पुढच्या एखाद्या निवडणुकीला पडलं पुन्हा मरणांत व्यथा होतात बरोबर आहे की नाही. एक क्षणिक बाजार आहे कळायला पाहिजे. आणि हे संघ घेऊन आलोत आपण पाप आणि पुण्य आणि संघ तेच येणार आहे पाप आणि पाप पुण्याचे गोसोड चिटकलेले निघत नाहीत तोपर्यंत सवे सीन भिकेचा सीन. पुन्हा भीक मागायची. कोणती भीक मागायची. 184 ते शपक अभंग आहे बरं. 184 घरे चारी या जन्माची केली वारी. प्रसन्न झाला देव मल्हारी आणि सोम भावी नाही. 184 घरे चारी 184 घर म्हणा किती लाख आहेत. 84 लाख आहेत म्हणा. एवढी मोजणं होत नाहीत महाराज त्या. आपल्याला तर काही 1000 बी माहिती आहेत का नाही एवढी. 1000 एवढी म्हणजे माणूस कुत्र बैल हत्ती डुक्कर ह्या अशा एवढी. मी तर आपण गणित केलं तर 1000 तरी काही निदर्शनात आल्या तर आल्या एवढ्या येत नाहीत लवकर. आणि इथं तर म्हणत 84 लाख नमुन्याची जीव आहे. आणि खरंच नमुन्याचे किड्यात किती नमुने आहेत हो. हे किडे की नाही कीटक. आता रात्री का नाही बघा कधी कोणते किडे उगवते की बाबा मिरगाच्या तोंडाला पाकळ्या ते पक इथं पडले होते बाबा किती पक इथं पडलेले होते. त्याच्यानंतर आता गोगल गाई आल्या मामाच्या गाई झुंबडे मामाच्या गाता हां आहे की नाही. हे पाऊस वाढला तिची उत्पत्ती. हे कवानं म्हणे रात्री बघितलं मी रात्री बारीक चिरटावणी किडे झाली. कसं नाही ते रोज नव्हते ते रात्री आलते. बघितले लहान कुठून आली म्हणे बाबा. बकळ होते वडील संडासमध्ये ते लाईट लावला येऊ लागले. लाईट लावलं नाही महाराज. हे किती खाणी त्या किती हे असे कीटक आपल्याला लक्षात सुद्धा नाही. तर ते ओळखून आपल्याला सगळ्याचे नावं येत नाहीत. आपल्याला येतात नावं काय किड्याचे सगळे नाव काय पाठ आहेत आपल्याला काय बरं. वनस्पत्याचे नाव पाठ आहेत का नाही. किती वनस्पत्या आहेत वनस्पत्या. हां 18 भार म्हणजे काय. हा आहे हो बाबा. पण 18 भार म्हणजे काय. गणित किती लावावं. हा हे गणित कसं लावा म्हणाले. आता हे काल म्हणला महाराज तुम्ही भाजी खाली का. मला नाही हो भांगाची भाजी असते. मला कशी असते आमच्या भाषेमध्ये भांग का फांग का बघा बरं. मिळालं नाही बाबा मला माहिती. तुम्हाला माहिती आहे का. हां नाही आपल्याला माहिती नाही महाराज.
तुमच्या लक्षातच नाही किती वनस्पती आहेत, काय वनस्पती आहेत, कुठं काय 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 वनस्पती आहेत त्या देशातच असतात, इकडे येत नाहीत. आता ते ताड नाही का, ताड चिड सीड वृक्ष. केवढाली चिडवर एवढं बुडं हो हो. तुमच्या कवलाट्याच बी मावत नाहीत मला. भले उंच. भले मोठमोठं किती उंच काय पाहणं लय पक्क झाड ते बरं. आणि त्याचं बी सावकारानं आणून दिलं मी टाकलं चालू. आता इकडे येईल का बघू म्हणा. आता ते आणलं बी सावकारानं, तेव्हा 2 पिशव्यात टाकले. मी आम्हाला पण वातावरण इकडे नाही गड्या, ते यायचं नाही वाटायला मला. हा सावकारानं आणलं कुठून तरी धरून. मी म्हणलं बरं झालं आणलं, म्हणलं बघतो लावून याला. त्या पिशव्याने टाकले मी मुद्दाम, त्याच्यात ते तांबडी माती आणायला ह्याला आणि मस्त त्याच्यात टाकून लावले. आता ते कोण्या देशात झाडं कोणते कोण्या देशात झाडं कोणते कुंकड बी काही येत नाही त्याला. ती म्हणजे मला हे म्हणायचं आहे 184 येऊन येत. किती? 84 लाख. आणि त्या 84 लाख येऊन खाणी 4 आहेत. अंडज, यारज, उद्भिद, स्वेदेज. अंडज, यारज, स्वेदेज, उद्भिद या 4 खाणी आहेत. आणि अशा 4 खाणीत आणि 84 लाख येऊनीत भीक मागायची. सवेशीन भिकेत, सवेशीन विषयाचं सेवन करण्यासाठी. हो बायको पाहिजे ना. मग बायको, मग या जन्मात बायको 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 चिटकून राहिलं की पुढच्या जन्मात काय मनुष्यच होतं का ते समानसवी पुण्य होऊन. मग कुत्री, आणि हे कुत्रं. हो ना. विकत असेल विषयाची भीक मागितली ना. ईश्वराच्या दरबारात विषयाची काय मागायला आहे? भीक मागायला नाही. मग ईश्वर दाता आहे आणि जीव याचक आहे. जीव कोण आहे? याचक आहे. धरणेकरी जीव आहे खरा तर. ईश्वराच्या दरबारातला धरणेकरी जीव आहे. सतत काही ना काहीतरी ईश्वराला मागणी मागितल्याशिवाय राहत नाही. सतत मागत आहे जीव, सतत मागत आहे. हे मिळाव, ते मिळाव, ते मिळाव, ते मिळाव, देवा असं कर, देवा तसं कर. सतत ते मागतो. आणि मरतानी तशी वासना होती. आणि मग जीवाची मरतानी जी वासना होईल आणि त्या वासनेची पूर्तता करतंय म्हणून त्याचं नाव ईश्वर चैतन्य. जीवानं मरतानी जी इच्छा करावी आणि ती इच्छेची पूर्तता त्या चैतन्यानं करावं, त्या चैतन्याचं नाव काय? ईश्वर. मग ईश्वर ते झाला दाता आणि हे जीव भिकारी. बरोबर आहे ना. जीव कोण झाला? भिकारी. हो भिकारी. हो बायको पाहिजे, लेकरं पाहिजे. मग बाई गाईच्या जन्मात लेकरं, डुकराच्या जन्मात लेकरं. ऊस मोडायचा लोकाचा, ते आतरायचा खाली, त्याच्यावर बाळातीन व्हायचं. डुकरं करते बघा तुम्ही. गुरदुळा 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 गुरदुळा. तिला आनंद नाही का त्याच्यात? बरं तिला त्या जन्माचा कटाळा वाटला असता तर तिला मरणाचं भेव नसतं वाटलं. पण मरा वाटतंय का तिला? त्या डुकरीला नाही नाही मरा वाटत नाही ना. त्याच्यात त्याला आनंद आहे ना. ज्या ज्या जन्मात प्रमाण घातलंय त्या जन्मात त्या जीवाला आनंद वाटतंय. मग रमत आहे ते. मग चांगलं ऊसाचं घर करणे, बाळातीन व्हायच्या अगोदर पूर्वतयारी करतात की नाही आपली माणसं बी. मग पहिल्या काळात गरिबी घर लहान असायची. हो हो. एक जण डबे इकडे तिकडे काढू लागलं घरातले. आमच्या बाई संग मी गेलो, बच्चा होतो मी लय बारकाईने विचार करतो. बाईनं संग मला गेलो गेलो घरी. ते डबे खाल्ले इकडं तिकडं तिकडे इकडे करून साफसफाई घर लढून जागा करू लागलो. ही गडी बाई म्हणल्या डबे खाऊन इकडे. आता दिवस गेलेत म्हणला होत आले तर ती बाळातीन झाल्या जागा नाही. ते पावसाळा गळायले म्हणला भाई, त्याच्यासाठी जागा करायला कळायला. बायकोचं बाळात पण करायचं. गोळा करायला मग डुकरं ऊस म्हणून जागा करते तिचं काय चुकायलंय काय? नाही आपल्यात त्याच्यात फरक तो काय? ते बी ऊस लोकांचा मुदामोडीत नाही तो. ते लोकांना वाटते ऊस, ते ऊस काय करतात मोडामोडी करून ढीक करतात पावसाळ्यात. मग त्याच्यावर पिले द्यायला नाही. त्याच्यावर पुन्हा ओरी खोपाड करायचं म्हणजे जास्त पाऊस आल्यावर लागू नये पिली आहे. आणि तिथं होती ती बाळात. त्या बाळातपणासाठी ती तयारी करते. कोण? डुकरे. ऊस मोडलेला समजाव तिथं ती येलेली असती बघा. आणि मग ती मांडी फोडती. मग तुम्ही गेले काय तिकडं? या 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 ठिंगाणात करते तुमचा. ते लेकरं आहे पण तिला वाटतं मग लेकराला नेते काही मारते काही म्हणून ती कातून. कोणत्याही डुकर चावते असं म्हणून समजूच नका. चावत नाही ते चावते.
हा 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 भेटेत महाराज कशाला चावतील ते हा ती मात्र चावल्याशिवाय राहत नाही कोणती व्यालेली तिला वाटते लेकरायला मारील मग सांगा मनुष्य जन्मामध्ये चूक केली की इथं बी भीक मागे हिंडायली की नाही आता ते डुक्कर कोणाच्या तरी जन्मात मनुष्य असेल का नाही मनुष्य आणि चूक झाल्यामुळं सवेशीनं भिकेचा मागा भिका तुला तेच पाहिजे होतं ईश्वरानं देऊन टाकलं आता घ्या जन्म लेकरं घ्या जन्म लेकरं घ्या जन्म लेकरं पाखरं व्हा काय व्हायचं ते व्हा काय व्हायचं ते व्हा हे पुनरपी जनन हे ही भिकच आहे ही काय आहे हा उपजती नासे. हा उपजती नासे. हो उपजेते नासे नाशिले ते पुनरपी दिसे हे टीका यंत्र दिसे परिभ्रमेगा हो हे फिरावंच लागतं चक्कर सारखं मग या 84 लक्ष एवढीमध्ये विषयाची भीक मागतं हिंडतं आणि मग ते ईश्वर तर पूर्ण केलं तर ईश्वरानं दिलेलंच आहे किंवा गाय झाली बघा बरं काय काय तुम्ही बघा पहिल्या जन्मात कुठतरी वर मग काहीतरी उदुस्मान क्या आमची एक अशी गाय होती गाय यायची गाय तर अशी होती की बैल जसं काय बैल इतकी लठ्ठे राहत होती ही बैल असायची गाय जन्म द्यायची लेकराला वासर बी अशी टॉप द्यायची फर्स्ट क्लास म्हणून काय लावण्याची वासर यायची आणि पण येलं की बाबा अजिबातच पिऊ देत नव्हती अजिबात पिऊ देत नव्हती ते वासर असे 5-6 वासरं झाल्यावर काय करावं गायला मग एक आम्ही जगविल तर गाय एक दुसरी अशी होती ही येली ती बी 2 दिवसाखाली आलेली होती समजा आधी एक गाय मला अशी गरीब होती ती एक गाय ती कोणाचंही वासरू पिऊ देत इतकी गरीब होती कोणी दूध काळा टिकी नाव होतं गाई काळी गाय होती गरीब होती आणि ही गाय टांगळ ही नदीला टाकून वासरू आणि तिचं वासरू तिला लावलं तिनं 2 वासरं पाजलं कोणी त्या गाईने तिचं वासरू जगविलं आणि ही बेटीनं एकबार बी नाही पिऊ द्याल त्याला बरं एक बार झालं बा पहिल्या येताला असेल दुसरं तिसरं 4 येतं अरे त्याचं पापच की त्या वासरायचं ते वरलं दूध कवर पुरतं ते काय काय वासरं मरायची पोट निघायची हे भोग पहिल्या जन्मातली काहीतरी दुश्मनची पोटाला येणे टाकून देणे पोटाला येणे टाकून देणे आहे का तिला गुन्हा आहे का त्या नवीन नवीन माणूस टिकरं फिकरं हाणून बघितलं लावून वासरू लावताना ते नाही जमत ते नाही घेतच नाही त्याला माया नसल्यावर काय घेत आहे ते हा ते काय मनातूनच आहे होय हे कुठला पाना येतं म्हणजे मनातून येत असतं महाराज मन नसल्यावर काय उपयोग आहे असं मग हे भोगीत भोगायचं भोग हे आपल्याला येतील नशिबाला काय कुठं गुन्हे असे केले काही येऊ शकतात बसा सवे सीन भिकेचा आणि या भीक मागण्यास सीन येत आहे की नाही सीन म्हणजे कंटाळा आज तुम्हाला मनुष्य जन्मात आलेत सुख सुविधा आहेत सगळे पोरं सोरं ऐकण्यात पैसे हातात आहेत बरं वाटायले या मनुष्य जन्मात बी काही काय माणसं कदरले मग फाश्या घेणारे उगाच काय घेतात का फाश्या घेतात काही रेल पेतात काही काही काय जाळून फुकून घेतात मरतात हे उगं घेतात काय काहीतरी कदरल्याशिवाय घेतात का ते कदरतात महाराज हे सीनच आहे ना सवे सीन भिकेचा भिकेचा म्हणजे पुन्हा जन्माला जाणे पुन्हा मरणे पुन्हा जन्माला जाणे पुन्हा मरणे डुक्कर होणे कुत्र होणे हे सीन होते सीन बरं प्राण्याला म्हणून लक्षात ठेवा तुकाराम महाराज म्हणजे बरं काय सिदोरी ते पाप पुण्य आणि सवे सीन भिकेचा अभंग पूर्ण करू आज तुका म्हणे पडिला वाहो वाहो आणि कैसा कैसा पाहो लटिक्याचा हे लबाडाचा प्रभाव कसा पडलाय हे ओघ आहे पण खऱ्याचा ओघ आहे का लबाडाचा ओघ आहे तुमची माडी बघितली की मला बांधावंच वाटायली त्याचं बालू हा दुसऱ्या डॉक्टरचा दवाखाना बघितला मोठा की गेलाय तसा बांधा वाटायला आहे ना मग पैसे आगाव फुकट हाणायले या नाही डॉक्टरच्या स्पर्धा झाल्यात ना महाराज त्याच्याकडे हे यंत्र आहेत त्याच्याकडे ते बिल्डिंग बांधली त्यानं मोठी 4 मजली दवाखाना केला त्याचा मग आपला तसा दवाखाना असा मग पैसे इतके एकाय की कुठले येतील मग तुमच्याकडून पेशंटकडून काही नसलं तरी कापायचं आणि पैसे घ्यायचे तुमची बायको सोयीनं बाळातीन होत असली तरी तिला फाडायचं मग 40-45 हजार कशी निघतील 5 हजारात बाळात पण व्हायचं सोयीनं म्हणल्यावर ते 45 हजार उपटायचे असल्यावर तिला फाडावं लागेल की नाही भेडू दाखवून काय नाही पाणीच नाही लेकराला मधात पाणी बघा आता मधात पाणी असतं सुखाचारी 12 वर्षी राहिली तरी पोटातून तुमचं लेकरू का निघणार नाही का
वाट बघावर तुम्ही, पोट दुखणारच आहे आज ना उद्या. आणि बाळापणाच्या ज्या प्रसूती वेदना म्हणतात त्या वात, प्रसूती वात आहे बरं, ते वात वात वारं. बाळांतीन व्हायच्या वेळेला वारं म्हणजे कळा ते येतातच, आणि आल्यावरती ढकलल्याशिवाय दिशवर काढत असते. हे पोट दुखायच्या अगोदर नेऊन फाडायले म्हणजे आपल्याकडं कर्ज आहे त्या बॉचं. कोण्या डॉक्टर. मग हे हरामचे हाणलेले पैसे डॉक्टरनं बी त्यालाही पुढच्या जन्मात चुकणार आहेत का? चुकणार आहेत का हरामचे पैसे? कष्टाचे पैसे आहेत लोकांचे, काही काही लोकांचे चांगले नाही. आणि मग ते फुकट खाणं लोकांचं चांगलं नाही. पुढच्या जन्मात सवेशीनं भिकेचा. पण लटक्याचा प्रभाव पडलाय ना हे. त्यानं केलं की म्या करावं, त्यानं केलं की म्या करावं, आणि तेच करावं खरं वाटायला ते. परमार्थाकडे कोणी रंगनाथ गुरुजी कसे वागले आणि मुक्त झाले, आपणही तसं वागण्याचा प्रयत्न करून मुक्त व्हावं असे क्वचित आहेत. खऱ्याचा प्रवाह आहे पण कसा आहे? क्वचित. मनुष्यानाम सहस्रेषु. क्वचित खऱ्याचा प्रवाह हे आहे. दोन प्रवाह म्हणजे ओघ आहेत, लबाडीची नदी आणि खऱ्याची नदी. नद्या दोन्ही वाहिल्यात या जगामध्ये. निवळ खोटंच असते असं नाही बरं. खरं आणि खोटं. खरं खोटं म्हणजे जग आहे, त्याचं नाव संसार आहे. संसार संसार सिंधू भाऊ दुस्तर उल्लंघिता अनुलंघे बहुत व्हावले दूर नलगीची पार पै. महाराज हे संसार सं आणि सार. सं खोटं आणि सार खरं. खरं आणि खोट्याची मिसळ त्याचं नाव संसार असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं की नाही? मग खोटी कोण आहे? मुळात माया. आणि खरं कोण आहे? ब्रह्म. भगवंत खरा आहे. आणि त्या मायेचं आणि त्या ब्रह्माचं तादात्म्य हे काय झालं? मुळात संसार. मग खोटी माया आहे आणि खरा पगला तिचा जास्त आहे. तिनं झाकूनच टाकलं नवऱ्याला. कोणी? मायेनं खऱ्याला झाकून टाकलं आणि खोट्याच्या पिशानं ऊर फोडलाय. खोट्याचे पिसे ऊर फोडी. बेजार केले माणसं मायेनं. तुका म्हणे पडीला वाहो तर कैसा पाहो लटिक्याचा. लटिक्याचा म्हणजे लबाडाचा. हे कसा काय ठसा उमटला आणि कसा हे पगडा गाजला बा कळच ना. असं होऊन बसलंय. बापानं केलं तेच लेख करायला, लेख करायला तेच नातू करायला, नातू करायला ते पंतू करायला. ह्याला अक्कल नाही की पाजा मेला, पंजा मेला, बाप मसनात गेला. आणि देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आपला बाप मेला का नाही? कोणी बघितलं? गाडगं कोणी धरलं? मग मला वाटतं गाडगं धरताना लक्षात येऊ नये का आपलं पोरगं असं धरलं. वाटत आहे का तुम्हाला? वाटत आहे? आता वाटत असेल हे भ्यायली तो आता. हो. आणि ती माशावर जीप काढायली. ज्ञानेश्वर महाराज म्हणले दरदूर सापे गिळी तो आहे उभा, किती माश्या वेंटोळी जिभा तैसे प्राणी एक कमण्या लोभा वाढ विचित्र असला. काय सांगा म्हणले. आता मरायच्या बाजू झोपले आणि तरी आणखीन 10 रुपये आज पैसे नेले म्हणायले. आणि देत नाहीत होय पैसे. दुखणे करू. दुखणं झालेली माणसं पैसे देत नाहीत का यादानं? हां मग हे काळाच्या तोंडात अडकलं आहे बरं काय. आता त्याला गिळलं आहे अर्ध्याच्या वर, तरी ती माशाला जीव काढायला बेनपुळी. तिला कळ नाही हिला कायला मारायचं. आता आपलंच मरण आली जवळ. होय मोहनराव नाही वाटत तसं. हो काय गुन्हा की नाही. हे लबाडाचा ओघ आहे. हे काय तुका म्हणे पडीला वाहो. वाहो नाम ओघ आणि कैसा पाहो लटिक्याचा. असं झालेलं आहे. आपला टाइम संपला.